महाराष्ट्रात असं एक दैवत आहे ज्यांच्याबद्दल धनगर समाजात आजही अपार श्रद्धा आहे। दरवर्षी लाखो भाविक त्यांच्या दर्शनासाठी पायी चालत येतात। पण आरेवाडीचे बिरोबा देव नेमके कोण होते आणि त्यांचा इतिहास नेमका काय आहे? धनगर समाज त्यांना आपले आराध्य दैवत का मानतो आणि आरेवाडी गावचे हे ठिकाण इतके पवित्र का बनले, सगळं सांगतो। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी पवन शिंदे, तुम्ही बघत आहात देवदर्शन मराठी हे युट्यूब चॅनल। आज आपण बघणार आहोत आरेवाडीच्या बिरोबा देवाचा संपूर्ण इतिहास। बिरोबा हे महाराष्ट्रातील धनगर समाजाचे प्रमुख आराध्य दैवत आणि कुलदैवत मानले जातात। अनेक परंपरानुसार बिरोबा हे भगवान शिवांच्या वीरभद्र किंवा शिवस्वरूप अवताराशी जोडले जातात। त्यामुळे त्यांना शौर्य, संरक्षण आणि न्यायाचे प्रतीक मानले जाते। महाराष्ट्र, कर्नाटक आणि सीमा भागातील अनेक गावांमध्ये बिरोबाची मंदिरे आहेत। त्यापैकी सांगली जिल्ह्यातील आरेवाडीचे श्री बिरोबा देवस्थान हे सर्वात प्रसिद्ध आणि श्रद्धेचे केंद्र मानले जाते। या ठिकाणी दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात। धनगर समाजात अशी श्रद्धा आहे की बिरोबा देव आपल्या भक्ताचे संरक्षण करतात, संकटात त्यांना धीर देतात आणि योग्य मार्ग दाखवतात। त्यामुळे आजही अनेक कुटुंबे प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात बिरोबा देवाच्या स्मरणाने करतात। बिरोबा देवाची खरी ओळख केवळ एका देवतेची नाही, तर कष्ट, परिश्रम, पशुपालन, श्रद्धा आणि समाजाच्या ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखली जाते। म्हणूनच शेकडो वर्षापासून त्यांच्या भक्तीची परंपरा आजही तितक्यात श्रद्धेने पुढे चालत आली आहे। महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ तालुक्यात वसलेले आरेवाडी हे गाव श्री बिरोबा देवाचे प्रमुख श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते। येथे असलेले श्री बिरोबा मंदिर धनगर समाजासह लाखो भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे। लोक परंपरेनुसार बिरोबा देवांनी या परिसराला आपले निवासस्थान म्हणून स्वीकारले। त्यामुळे हे स्थान बिरोबा बन म्हणून ओळखू लागले। आजही भाविक मोठ्या श्रद्धेने येथे नवस बोलतात आणि दर्शनासाठी दूरवरून येतात। दरवर्षी चैत्र महिन्यात येथे भव्य यात्रा भरते। या यात्रेत महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर राज्यातून लाखो भाविक सहभागी होतात। धनगरी ढोलांचा निनाद, भंडाऱ्याची उधळण आणि भक्तिमय वातावरण यामुळे संपूर्ण आरेवाडी भक्ती रसात न्हाऊन निघते। आजचे हे केवळ एक मंदिर नाही, तर धनगर समाजाच्या इतिहास, श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरेचे जिवंत प्रतीक आहे। अनेक भाविकांचा विश्वास आहे की बिरोबा देव भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात आणि संकटाच्या काळात त्यांना धीर देतात। त्यामुळे वर्षभर येथे दर्शनासाठी भाविकांची सतत वर्दळ असते। बिरोबा देव आणि धनगर समाज यांचे नाते हे केवळ श्रद्धेपुरते मर्यादित नाही, तर ते अनेक शतकापासून जपलेले सांस्कृतिक आणि आध्यात्मिक नाते आहे। धनगर समाजाचा प्रमुख व्यवसाय मेंढ्या, शेळ्या आणि इतर पशुधनाचे पालन हा होता। दिवस रात्र डोंगर, दऱ्या, जंगल आणि माळरानावर कळप घेऊन फिरणाऱ्या या समाजातला अनेक संकटाचा सामना करावा लागत असे। अशा कठीण ठिकाणी जीवनात त्यांना धीर, आशा आणि संरक्षण देणारे दैवत म्हणून बिरोबा देवांची भक्ती अधिक दृढ झाली, अशी लोक परंपरा सांगत आहे। आजही अनेक धनगर समाजात कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी बिरोबा देवांचे स्मरण केले जाते। नव्या घराचा शुभारंभ असो, मेंढ्याच्या कळपाला पहिल्यांदा चारण्यासाठी नेणे असो किंवा एखादा मोठा निर्णय घ्यायचा असो, बिरोबा देवांचा आशीर्वाद घेण्याची परंपरा आजही कायम आहे। लोक परंपरेत बिरोबा देवांना न्यायप्रिय, पराक्रमी आणि भक्तांचे रक्षण करणारे दैवत मानले जाते। अनेक भक्त आपल्या अनुभवामधून सांगतात की संकटाच्या वेळी बिरोबा देवांच्या स्मरणाने त्यांना धीर मिळतो। अशा अनेक कथा पिढ्यानपिढ्या सांगितल्या जात आहेत। या कथा श्रद्धेला भाग पाडत आहेत। त्यामुळेच बिरोबांवरील विश्वास आजही कायम आहे। बिरोबा देवांची उपासना ही फक्त पूजा अर्चेपुरती नाही, ती समाजाला एकत्र आणणारी परंपरा आहे।
यात्रा, जत्रा, भजन, कीर्तन आणि धार्मिक कार्यांमध्ये हजारो भाविक एकत्र येतात आणि या सोहळ्यांमधून भक्तीबरोबर समाजातील ऐक्य, बंधुभाव आणि परस्पर सहकार्याची भावना अधिक दृढ होते. आरेवाडीच्या बिरोबा मंदिरात दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. अनेक जण पायी दिंडी काढत मंदिरापर्यंत पोहोचतात. मंदिर परिसरात भक्तिभाव, धनगरी ढोलांचा निनाद आणि जय बिरोबा या घोषणांनी वातावरण भारावून जाते. हे दृश्य प्रत्येक भाविकांसाठी आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव ठरतो. त्यामुळे बिरोबा देव हे केवळ धनगर समाजाचे आराध्य दैवत नाहीत, तर श्रद्धा, कष्ट, धैर्य आणि समाजाच्या ऐक्याचे जीवन प्रतीक म्हणून ओळखले जातात. आरेवाडी हे केवळ सांगली जिल्ह्यातील एक छोटेसे गाव असले तरी आज ते संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र बनले आहे. तेथे असलेले श्री बिरोबा देवांचे मंदिर अनेक वर्षांपासून भाविकांच्या भक्तीचे आणि विश्वासाचे प्रतीक मानले जाते. लोक परंपरेनुसार प्राचीन काळानुसार या परिसरात बिरोबा देवांना वंदन करून आपल्या प्रवासाची सुरुवात करत असे. हळूहळू या ठिकाणची कीर्ती दूरवर पसरली आणि आरेवाडी हे बिरोबा भक्तांसाठी प्रमुख तीर्थक्षेत्र बनले. आज मंदिरात रोज पहाटे काकड आरतीपासून धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात होते. दिवसभर अनेक भाविक दर्शनासाठी येतात. काही जण नवस फेडण्यासाठी येतात, तर काही जण आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात. मंदिर परिसरात एक वेगळाच भक्तिमय अनुभव मिळतो. सकाळच्या शांत वातावरणात घंटानाद, आरतीचा आवाज आणि भक्तांच्या जयघोषामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाल्यासारखा वाटतो. दूरवरून आलेले भाविक मंदिराच्या पायऱ्यात चढत बिरोबा देवाचे दर्शन घेतात आणि नम्रतेने मस्तक टेकवतात. दरवर्षी येथे भरणाऱ्या यात्रेला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि इतर राज्यातून हजारो नव्हे तर लाखो भाविक येतात. यात्रेच्या काळात संपूर्ण आरेवाडी गाव उत्सवाच्या वातावरणात रंगून जाते. धनगरी ढोल, पारंपरिक वेशभूषा, भजन, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे हा सोहळा अधिक भव्य बनतो. आजही अनेक भक्तांचा विश्वास आहे की श्रद्धेने केलेली प्रार्थना बिरोबा देव ऐकतात. त्यामुळे वर्षभर या मंदिरात भाविकांची वर्दळ कायम असते. आरेवाडीचे हे देवस्थान केवळ एक मंदिर नाही, तर श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपणारे पवित्र स्थान म्हणून ओळखले जाते. आरेवाडीच्या श्री बिरोबा देवाच्या मंदिरात दरवर्षी भव्य यात्रा भरते. ही यात्रा केवळ धार्मिक उत्सव नसून ती महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा आणि धनगर समाजाच्या परंपरेचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. यात्रेच्या दिवसात संपूर्ण आरेवाडी गाव भक्ती, उत्साह आणि आनंदाने भरून जाते. यात्रेच्या काही दिवस आधीपासूनच भाविक आरेवाडीकडे येण्यास सुरुवात करतात. अनेक भक्त शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी करतात. हातात भगवे ध्वज, मुखात जय बिरोबा या नावाचा आणि या मनात अढळ श्रद्धा घेऊन ते मंदिराकडे मार्गक्रमण करतात. ही पायी यात्रा पाहणाऱ्यांच्या मनातही भक्तिभाव निर्माण करते. पहाटे मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर काकड आरतीने दिवसाची सुरुवात होते. त्यानंतर अभिषेक, पूजा आणि विविध धार्मिक विधी पार पडतात. हजारो भाविक शिस्तबद्ध रांगेत उभे राहून बिरोबा देवांचे दर्शन घेतात. दर्शनानंतर अनेक जण आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करतात. यात्रेच्या काळात संपूर्ण परिसरात धनगरी ढोलाचा निनाद घुमत असतो. पारंपरिक वेशभूषेतील धनगर समाजाचे लोकनृत्य आणि पारंपरिक कार्यक्रम सादर करतात. भजन, कीर्तन आणि धार्मिक प्रवचनांमुळे वातावरण अधिक भक्तिमय बनते. लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण या सोहळ्यात उत्साहाने सहभागी होतात. लोक परंपरेनुसार अनेक भक्त बिरोबा देवांना नवस बोलतात. नवस पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा मंदिरात येऊन देवाचे आभार मानतात. ही श्रद्धा अनेक पिढ्यांपासून जपली जात आहे आणि आजही तितक्याच विश्वासाने पुढे चालत आहे. आरेवाडीची यात्रा ही फक्त एका समाजाची नाही, तर विविध समाजांनी भाविकांना एकत्र आणणारा श्रद्धेचा महोत्सव आहे. या यात्रेमुळे भक्ती, बंधुभाव, एकता आणि आपल्या संस्कृतीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचत राहतो.
आजही यात्रेच्या काळात आरेवाडीमध्ये लाखो भाविकांची उपस्थिती दिसून येते. मंदिर परिसरात घुमणारा जय बिरोबाचा जयघोष, ढोलांचा आवाज आणि भक्तांच्या चेहऱ्यावर दिसणारी श्रद्धा हे दृश्य भक्तीच्या भाविकांच्या मनात कायमची आठवण बनून राहते. शेकडो वर्षांपासून श्री बिरोबा देवांवरील श्रद्धा आजही तितक्याच भक्तिभावाने जपली जात आहे. काळ बदलला, जीवनशैली बदलली, पण बिरोबा देवांवरील भक्तांचा विश्वास आजही अढळ आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि सीमा भागातील हजारो कुटुंबे आजही प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात बिरोबा देवाचे स्मरण करूनच करतात. धनगर समाजासाठी बिरोबा देव हे केवळ आराध्य दैवत नाहीत, तर ते कष्ट, प्रामाणिक, धैर्य आणि स्वाभिमान यांचे प्रतीक आहेत. मेंढपाळाचे जीवन हे अत्यंत कष्टाचे असते. उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा, प्रत्येक ऋतूत कळपाची काळजी घ्यावी लागते. अशा कठीण परिस्थितीत बिरोबा देवांची भक्ती अनेकांना मानसिक बळ आणि आशा देते, अशी श्रद्धा आहे. आजच्या धावपळीच्या जीवनातही हजार तरुण आरेवाडीला जाऊन दर्शन घेतात. अनेक कुटुंबे आपल्या मुलांना बिरोबा देवांच्या परंपरेची माहिती देतात, जेणेकरून पुढील पिढीलाही आपल्या संस्कृतीचा आणि श्रद्धेचा वारसा समजावा. बिरोबा देवाची शिकवण आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते. माणसाने नेहमी कष्टावर विश्वास ठेवावा, प्रामाणिकपणे जीवन जगावे आणि इतरांच्या मदतीला धावून जावे. समाजात एकोपा, प्रेम आणि परस्पर आदर राखणे हेच खरे धर्माचे लक्षण आहे. त्यामुळे बिरोबा देवाची भक्ती ही केवळ धार्मिक नसून सामाजिक एकतेचे प्रतीक मानले जाते. आरेवाडीला येणारा प्रत्येक भाविक आपल्या मनातील इच्छा, प्रार्थना आणि श्रद्धा येऊन घेतो. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून येतो. हीच बिरोबा देवांवरील श्रद्धेची खरी ताकद आहे. आजही आरेवाडीच्या मंदिरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाविकांची वर्दळ असते. मंदिरात घुमणारा घंटानाद, भक्तांचा जयघोष आणि भक्तिमय वातावरण प्रत्येकाला आध्यात्मिक शांततेचा अनुभव देते. त्यामुळे आरेवाडी हे केवळ एक देवस्थान नसून लाखो भक्तांच्या श्रद्धेचे, विश्वासाचे आणि संस्कृतीचे जीवन केंद्र बनले आहे. आजच्या या संपूर्ण प्रवासात आपण श्री बिरोबा देवांचा इतिहास, आरेवाडीचे महत्त्व, धनगर समाजाशी असलेले अतूट नाते, मंदिराची परंपरा आणि यात्रेचे महत्त्व जाणून घेतले. बिरोबा देवांबद्दल सांगितल्या जाणाऱ्या कथा आणि परंपरा या केवळ श्रद्धेचा विषय नाहीत, तर त्या महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक पिढ्यांपासून या परंपरा जतन केल्या गेल्या आहेत आणि आजही लाखो भक्त त्या तितक्याच श्रद्धेने पुढे नेत आहेत. बिरोबा देवांचा संदेश आपल्याला शिकवतो की कोणतीही परिस्थिती कठीण असली तरी कष्ट, संयम, प्रामाणिकपणा आणि श्रद्धा कधीही सोडू नयेत. आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा अभिमान बाळगावा, सर्वांशी प्रेमाने वागावे आणि समाजाच्या हिताचा विचार करावा. आजच्या युगात अनेक तरुण आपल्या इतिहासापासून आणि संस्कृतीपासून दूर जात आहेत, पण अशा देवस्थानांचा आणि संत परंपरेचा इतिहास जाणून घेतल्यावर आपल्या मुळांची, आपली संस्कृतीची आणि आपल्या पूर्वजांची श्रद्धेची खरी ओळख होते. आरेवाडी हे केवळ एक गाव नाही, तर लाखो भक्तांच्या श्रद्धेचे जिवंत केंद्र बनले आहे. येथे येणारा प्रत्येक भाविक मन शांती, विश्वास आणि नवीन ऊर्जा घेऊनच परत जातो, अशी अनेकांची भावना आहे. म्हणून दरवर्षी लाखो भाविक या पवित्र भूमीत भेट देतात आणि श्री बिरोबा देवांच्या चरणी नतमस्तक होतात. जर तुम्हालाही कधी संधी मिळाली तर एकदा तरी आरेवाडीच्या बिरोबा देवाचे दर्शन नक्की घ्या. मंदिराची परंपरा आणि भाविकांची श्रद्धा हा तिथं गेल्यावर वेगळाच अनुभव वाटेल. मित्रांनो, तुम्हाला जर बिरोबा देवाचा हा संपूर्ण इतिहास आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फॅमिलीसोबत शेअर करा. आणि अशाच देवधर्माच्या माहिती व्हिडिओसाठी देवदर्शन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू मग एका नवीन आणि रोचक इतिहासात. जय बिरोबा, जय मल्हार.